मोठी बातमी समोर येते। बोगस बियाणांचं गुजरात कनेक्शन आता समोर येत असल्याची चर्चा। HTBT कपाशी बोगस बियाणं प्रकरण मुख्य सूत्रधार कोण? तर खासदार बळवंत वानखेडे यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे। त्यामुळे आता याचा गुजरात कनेक्शन काही आहे का असा सवाल केला जातोय। HTBT कपाशी बोगस बियाणं प्रकरण मुख्य सूत्रधार कोण असा सवाल खासदार बळवंत वानखेडे यांच्याकडून करण्यात येत आहे। आपले प्रतिनिधी सूरज दहाड आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। सूरज, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण जर पाहिलं तर खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर पश्चिम विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस HTBT कपाशी बियाणांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट आढळून आलेला आहे। जवळपास 22 दिवसामध्ये जर आपण बघितलं तर पश्चिम विदर्भामध्ये 12 ठिकाणी या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। जवळपास जर आपण बघितलं तर 62 लाख रुपये किंमतीचं एवढं बोगस बियाणे जप्त करण्यात आलेलं। मात्र या संदर्भात आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गुजरातच्या अहमदाबाद मधून संपूर्ण बियाणे अमरावतीसह पश्चिम विदर्भामध्ये येत असल्याची तक्रार या ठिकाणी पार्श्वभूमीवर तक्रार झाली। यामध्ये पोलिसांमध्ये गुन्हा देखील झालेला आहे। मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर पोलीस गुजरातमध्ये जाऊन तपास करत नाही। या अनुषंगाने जर पाहिलं तर मुख्य सूत्रधार कोण आहे याचा संपूर्ण तपास आहे तो महाराष्ट्र पोलीस आणि अमरावती पोलिसांनी करावी अशी जी मागणी आहे खासदार बळवंत वानखेडे यांनी केलेली आहे। या संदर्भात बळवंत वानखेडे यांनी जर पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि कृषी मंत्र्यांच्या संदर्भात पत्र सुद्धा लिहिलेलं आहे। तातडीने या शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कुठेतरी राज्य सरकारने उपाययोजना कराव्या अशी जी मागणी आहे या ठिकाणी एकूणच करण्यात येत आहे। कारण का जर पाहिलं तर पश्चिम विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर कापसाचं उत्पादन घेतलं जातं। मात्र HTBT बियाणे अत्यंत घातक आहे। जमिनीची पोत अत्यंत पूर्णपणे या ठिकाणी खराब होतं। त्यामुळे शेतकऱ्यांना घातक ठरणारे HTBT बियाणं कुठेतरी प्रतिबंध घातला पाहिजे। कारण का जर पाहिलं तर आता 15 ते 20 दिवसामध्ये शेतकरी बळीराजा जो पेरणी करणार आहे। मात्र हे बियाणे कुठल्याही प्रकारे शेतीत पडू नये असा जो या अनुषंगाने सरकारने कुठेतरी उपाययोजना केली पाहिजे अशी जी मागणी आहे बळवंत वानखेडे यांनी केलेली आहे। त्यामुळे अमरावती पोलीस गुजरातमध्ये जाऊन याचा तपास करणार का, नेमकं याचा आता कोण आहे, खरंच हे गुजरातच्या एका राजकीय नेत्याचं हे संपूर्ण कंपनी आहेत का, आता संपूर्ण तपास करून योग्य प्रकारे सूरज, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। कृषी मंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा पत्र लिहिणार आहोत की जे बियाणं येते यात मुख्यत्वे जे गुजरातचं बियाणं आहे ते बियाणं येत असताना इथं नाहक लोकांवर गुन्हे दाखल होतात। नाहक लोक त्यामध्ये बळी पडतात। परंतु खरा गुन्हेगार हा शोधणं गरजेचं आहे। म्हणून त्यासाठी मी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।